नमस्कार मंडळी, काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच. आता तर काय लग्नाचा सीझन आलाय आणि ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरी तर एक वेगळीच धांदल उडालेली असते. जे कोण नवरा आणि नवरीचे आई-वडील असतात त्यांच्यासाठी वेगळ्या-वेगळ्या गोष्टींचं शॉपिंग करणे, की साड्या आणायच्या आहेत, बुकिंग्स करायचे आहेत, त्याच्यानंतर जी लोकांची यादी आहे ती सगळी फायनलाईज करायची. खूप काही-काही कार्य असतात घरात आणि या सगळ्यांमध्ये नवरा-नवरी एका वेगळ्याच झोनमध्ये असतात. कारण रात्र-रात्रभर फोनवर गप्पा मारून टेलिकॉम कंपन्यांचे प्रॉफिट्स वाढवण्याच्या मागे त्यांचा एक मोठा वाटा असतो नाही का? आणि ह्याच्या वेळेला मग तुझा फेव्हरेट रंग कुठला आहे? त्याच्यानंतर तू आज जेवायला काय म्हणजे काय जेवलास आज? किती वाजता झोपलास? किती वाजता उठलास? त्याच्यानंतर तुला खायला काय आवडतं? अशा अनेक प्रश्न विचारतात. पण तुझं सेव्हिंग किती? तुझं लोन आहे का नाहीये? त्याच्यानंतर एखादा मोठा खर्च करायच्या आधी तुझ्या डोक्यात काय विचार असतो? हे असे जे महत्त्वाचे प्रश्न असतात काही, हे कधीच विचारले जात नाहीत. तुम्हाला सांगू का, तुम्हाला असं वाटेल की रचनाला बेड-बीड लागले का? काही काय? असं थोडी ना कोणी गप्पा मारतं. मला माहिती आहे गप्पा नाही मारत. पण माझं असं मत आहे, की जेव्हा नवीन-नवीन लग्न झालेलं असतं, तेव्हा एकमेकांचं प्रेम सगळं तारून नेतं. पण 10 वर्षांनंतर, 12-15 वर्षांनंतर जेव्हा तो व्यक्ती आपल्या जीवनातला एक भाग बनून गेलेला असतो आणि तेव्हा जर आपल्याला असं कळालं, की अरे गेल्या 10-15 वर्षात या व्यक्तीने काहीच सेव्हिंग केलं नाही किंवा तुम्ही दोघांनी मिळून काहीच सेव्हिंग केलं नाही, काही गुंतवणुकीच झाल्या नाहीत आणि जर तेव्हा आर्थिक काही संकट आलं, तर तेव्हा प्रेम मात्र तारून नेत नसतं. तेव्हा पैसाही तेवढाच महत्त्वाचा असतो. सो आजचा व्हिडिओ कशावरती आहे, तर दाम्पत्यांनी लग्न होऊ म्हणजे ज्यांचं लग्न आत्ता होणार आहे किंवा जे विचार करतायत, की मी लग्न करणार आहे किंवा जस्ट लग्न झालंय, अशा लोकांनी फायनान्सेसबद्दल काय गप्पा मारल्या पाहिजेत आयडियली, ह्याच्याबद्दल आज आपण थोडी चर्चा करणार आहोत. पण चर्चा ऑलरेडी करून झालेली आहे. तर कुठे? वैचारिक किडा नावाचा एक चॅनल आहे आणि सूरज हा चॅनल चालवतो. खूप चांगला चॅनल आहे. बरेच जण तिकडं त्यांचे विचार मांडायला येतात त्यांच्या चॅनलवरती. सो त्या चॅनलवरती मला आणि माझ्या नवऱ्याला, माझ्या यजमानांना, अक्षय रानडे आम्ही दोघं त्याच्या चॅनलवर गेलो होतो आणि आम्ही भरपूर धमाल गप्पा मारल्या. जवळ-जवळ 40 मिनिटांचा आमच्या गप्पा झाल्या. पण त्याच्यातला जो खूप महत्त्वाचा मला एक चंक वाटला, तो मला वाटला आपल्या चॅनलवरही टाकायला हरकत नाही. सो पुढची एक 10 मिनिटं अगदी लक्ष देऊन हा एक चंक बघा आणि आवडला तर काय आपण बघूनच घेऊयात. आपण एकमेकांना ओळखत होतो कॉलेजपासनं हं, आणि आपण 10 वर्ष ओळखल्यानंतर सगळं झाल्यानंतर आपण लग्न केलंय. पण मला असं उत्सुकता आहे, की समजा तुझं अरेंज मॅरेज झालं असतं, हं. तर तू कुठल्या-कुठल्या फायनान्शियल फॅक्टर्स बघितले असतेस? कारण तू एवढं फायनान्शियल प्लॅनिंग आणि ह्याच्यावर बोलतेस कायम. फायनान्शियल फॅक्टर्समध्ये ना कुठेतरी एक ॲटिट्यूड पण ह्याच्यात इन्व्हॉल्व करते मी. आता आपल्यामध्ये कसं मी आधी सी-ए झाले होते. जवळ-जवळ 2 वर्ष माझं आधी सी-ए झालं तुझ्या कंपॅरिझनमध्ये. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मी नोकरीला आधी लागले तुझ्या करेक्ट. कंपॅरिझनमध्ये. आधी नोकरीला लागल्यामुळे पगार माझा जास्ती होता. हं. तर जर अरेंज आणि आय एम सो हॅपी की तू हे खूप आरामात ॲक्सेप्ट करू शकलास, की माझी बायको माझ्यापेक्षा डे 1 पासून जास्ती पगार कमवते आणि खरंच याबद्दल याचं ऑन कॅमेरा कौतुक करते. कारण अनेक नवरे असे असतील, की ज्यांना कायम आवडतं, की माझी बायको माझ्यापेक्षा एक स्टेप खालती असायला पाहिजे. तिचं कमाई जी काय असेल, की तिने कमवलं पाहिजे, पण माझ्यापेक्षा जास्ती नको. सो हा एक खूप मोठा फॅक्टर असेल, की जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज जर माझं अरेंज मॅरेज झालं असतं, तर मी हा 100% प्रश्न विचारला असता, की माझे एवढे पैसे घरात येणार आहेत आणि जर ते जास्ती असतील तुझ्यापेक्षा, तर तुझी काय रिएक्शन असेल? आय नो ह्याचं उत्तर तो तेव्हा जर अरेंज मॅरेज असेल आणि खरंच त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल, तर तो हे म्हणेलच, की "हो, हो, मला काही प्रॉब्लेम नाहीये." पण ते खरंच व्यवहारात आणणंही तेवढं गरजेचं आहे. जर हे तू विरुद्ध मी जर केली ना मेंटॅलिटी, तर तुला माझ्याबद्दल तू जळणारच. पण जर तू आणि मी ॲज अ फॅमिली आपलं फॅमिली इन्कम येते रादर दॅन तुझं इन्कम आणि माझं इन्कम. तू जास्ती आणतोयस का मी जास्ती आणतोय डझंट मॅटर. आपण जास्ती आणतोय ॲज अ टीम. जो टीम जो मी मगासपासून शब्द वापरते तोच आहे. तो तुमच्यामध्ये जर ती जलन असेल, तर मग ते नाही होऊ शकणार. ती कधीच नाही फॅक्टर बिल्ड होऊ शकणार. सो अरेंज मॅरेज करताना मी हे नक्की विचारलं असतं, की जर माझं इन्कम जास्त असेल तर काय? नंबर 2 मला नाही वाटत हे किती जण विचारत असतील, पण 100% विचारलं पाहिजे, की घरात आलेला पैसा कोण कसा खर्च करणार? फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळी तर एक फार कॉमन होतं, आताही काही घरांमध्ये असेल, की बायकोनी, नवऱ्यानी कमवलेला पैसा सगळा सासू-सासऱ्यांच्या हातात द्यायचा. मग ते ठरवतात, की घराचा खर्च कसा होणार, कशावरती होणार, काय होणार. हे चूक का वाईट मी म्हणत नाही. तुम्हाला ते चालणार आहे का नाही हे विचार केला पाहिजे. उद्या जर मी त्या मेंटॅलिटीत वाढलेलीच नसेल, मी हे कधीच बघितलं नाही, की माझ्या आई-वडिलांनी कमवलेले पैसे त्यांच्या सासू-सासऱ्यांना दिलेले तर माझं अपब्रिंगिंग जर तसं झालं नसेल, तर मला हे डायजेस्ट करणं खूप अवघड जाईल, मला खूप जड जाईल,
की अरे कष्ट मी करते, कमवते मी, पैसा सगळा सासू सासऱ्यांना द्यायचा आणि उद्या जर मला काही आणायचं असेल तर मी माझं मन मारायचं, कारण त्यांना परवानगी नाहीये ते करायला. सो मी मिळवलेल्या पैशाचं नक्की काय घडणार आहे हे माझ्या मते विचारणं खूप महत्वाचं आहे. लेट से बायकोनी आणलेला पैसा आधी नवऱ्याला द्यायचा. एक्झॅक्टली. अशा सासू ह्यानी- सासरे हा, exactly. जुन्या काळात असू शकेल, आजही होत असेल काही घरांमध्ये, वी नेव्हर नो. बट तू म्हणतो तसं लेटस से घरचा नियम असेल की कर्त्या पुरुषाने नवरा फॉर दॅट मॅटर त्याच्याकडे सगळा पैसा गेला पाहिजे, देन ही डिसाइड्स की काय झालं पाहिजे. मला नाही वाटत हे पण मला सहन झालं असतं. कारण परत तू माझ्यावर एखादं मत लादणं हे मला मान्य नाही. आपण दोघांनी डिस्कस करणं आणि त्या डिस्कशनमधनं तू मला पटवून दिलीस एखादी गोष्ट की रचना हे योग्य असेल आणि मला जर ते पटलं तर मी 100% ते ऍक्सेप्ट करेन. म्हणजे Okay. इथे मतांचा आदर करणं करेक्ट. महत्त्वाचं. मतांचा आदर करणं खूप महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींकडे मी काही गोष्टी असं बघितलेलं आहे की नवराच खर्च करणार आणि बायकोचा पैसा पूर्ण सेव्हिंगला जाणार. हम्म. हा पण एक टीम एफर्ट असू शकतो, ह्याच्यात परत चूक बरोबर नाही. नवऱ्याला जर तेवढा विश्वास असेल बायकोवरती की किती सेव्हिंग करते. किती सेव्हिंग करते, ती तो पैसा कुठेही उधळून पट्टी करणार नाही, तर सिम्पल बायफर्केशन होऊ शकतं ना की माझा पगार सगळा जाणार खर्चाला, तुझा पगार सगळा जाणार सेव्हिंग्ज मध्ये, आणि अशा पद्धतीने आपण घर चालवू शकतो. हा पण एक आणि अप्रोच ते असू शकतो. एकमेकांना माहिती असणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. तिथे ट्रान्सपरन्सी असणं खूप गरजेचं आहे. अजून एक अप्रोच असं असू शकतो की गरजा ज्या असतील त्या सगळ्या तुझ्या पैशाने जातील आणि मजा मौज जी काय असेल ती सगळी माझ्या पैशाने जाईल. पण तिथे परत मी तू असं नाही क्वेश्चन करायला पाहिजे की तुला जंगल सफारीला जायचंय, ह्याच्यासाठी मी नाही पैसे खर्च करणार आहे, हा फालतूपणा आहे. तसं नसलं पाहिजे. सो लग्नाच्या आधी या गोष्टी किती जण डिस्कस करतात त्याच्यावर मला प्रचंड मोठा डाऊट आहे. म्हणजे तुमच्या आवडीनिवडी काय आहे? तू त्या आवडीनिवडीनुसार खर्च कसा करणार आहेस ते? आवडीनिवडीनुसार खर्च म्हणते मी. आवडीनिवडी सगळे विचारतात, तुला काय आवडतं, तुला कुकिंग आवडतं का, हे सगळेच विचारतात. पण तुला जंगल सफारी आवडते, ओके, जंगल सफारी कॅन बी एक्सपेन्सिव्ह. जर तुला आफ्रिकेतच जाऊन आफ्रिकेच्या जंगलांमधलेच जर तुला काही प्राणी बघायची जर तुझी हौस असेल तर ती परवडणार आहे का, हे खरंच ह्या गोष्टींबद्दल चर्चा करणं खूप महत्वाचं आहे. कारण मी म्हणलं असं सुरुवातीला सगळं गोडगोडच वाटत असतं. जेव्हा तो एक इनिशियल हनीमून पिरियड आपण म्हणतो तो जेव्हा संपतो तेव्हा रियालिटी चेक बसतो आणि मग तिकडनं ताणतणावाला सुरुवात होते. जसं मी आता लग्नाच्या आधी काय गोष्टी विचारल्या गेल्या पाहिजेत हे मी म्हणलं तसं कारण फायनान्सचा चॅनल आहे आणि कारण मी डे 1 पासून शिक्षिका आहे म्हणल्यावर एक काहीतरी सल्ला देणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे माझी सवय आहे असं मी म्हणू शकते. अक्षय असं बघतो ॲज इफ हो रोज मी पण हे ऐकत असतो कारण नाही, घरी काय सल्ला देतेस हे ते मी महत्वाचं आहे. बघतोय. ओके. सल्ला असाच मी म्हणेन की जेव्हा तुम्ही नवीन लग्न करता तेव्हा महिन्यातनं एकदा नुसत्या डेटवर जायच्याऐवजी एक फायनान्शियल डेटवर जात जा, जसं आपण करतो. खरंय. एक कॉफी डेट असू शकते छान, म्हणजे जिकडं तुम्ही दोघंच असाल, कोणी डिस्टर्ब करायला नसेल. असं मी का म्हणते, कारण काही वेळेला ना घरच्यांच्या मतांनी तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ शकता. एक जरी मोठी टीम असेल तरी एक छोटी टीम, त्याच्यात एक इनर टीम पण असते ज्याच्यात तुम्ही दोघं एक मोठा पार्ट असता त्याचा. सो त्याच्यात तुम्ही एकमेकांना ओळखलं, जसं स्वभाव ओळखणं जेवढं महत्वाचं आहे तसं फायनान्शियल हॅबिट्सही ओळखणं खूप महत्वाचं आहे. आम्ही डे 1 पासून ही शिस्त पाळली की इन्शुरन्स दोघांचा असलाच पाहिजे आणि त्याचे प्रीमियम्स वेळेत गेलेच पाहिजेत. दोघांचं PPF अकाउंट असलंच पाहिजे, त्याचं 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन जे काय असतं मॅक्सिमम तुम्ही करू शकता ते दरवर्षी हे गेलंच पाहिजे. हे आम्ही दोघांनी डिसिप्लिन पाळली. इन्शुरन्समध्ये फक्त लाईफ इन्शुरन्स नसता, लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स दोघांचं असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण कुठली ड्यू डेट न चुकवता ते पैसे वेळेत भरत गेलोच पाहिजे, हे आपण डे 1 पासून पाळलं. त्याच्यानंतर आपण काही जे मोठे खर्च करायचे असतील ते कधीच असं नाही केलं की अमेरिकेला जायचंय का, चला जाऊन येऊ. सो ह्याचं पण एक छोटंसं उदाहरण सांगते सगळ्यांना. लग्नाच्या आधीपर्यंत मी एकही इंटरनॅशनल ट्रिप केली नव्हती. लग्न झाल्यानंतर माझी खूप इच्छा होती की भारताबाहेर आपण जायला पाहिजे आणि आम्ही हे बसून डिस्कस केलं होतं की हो माझी इच्छा आहे की आपण बाहेर जायला पाहिजे. सो आम्ही पहिले 2 वर्ष सेव्ह केलं त्याच्यासाठी की आपण ठीक आहे जायचं आहे ना, बिझनेस क्लास तर आता परवडणार नाही आपल्याला, पण इकॉनॉमी क्लासने जाऊ, पण आपण नक्की जाऊयात. आणि आम्ही लग्नाच्या पहिल्या महिन्यापासून आम्ही थोडे पैसे बाजूला काढायला लागलो आणि जवळजवळ किती लग्नाच्या नंतर 1-2 वर्षांच्या आसपास आपण साधारण आम्ही अमेरिकेला गेलो आणि तो परत जो आनंद असतो ना की आपण प्लॅन केलं आणि आपण जाऊ शकलो, हे खूप महत्वाचं ठरतं. आणि परत काही लोन न काढता किंवा आई वडिलांकडून एक्झॅक्टली. आई वडिलांकडनं एकही रुपये न घेता लोन, पर्सनल लोन काढण्याचं तर मूर्खपण आपण दोघं मायामध्ये करूच नाही शकत.
किंवा फॉर दॅट मॅटर ही तेव्हाची स्वप्न होती. आजची स्वप्न अशी होती की गेल्याच वर्षीची गोष्ट मी सांगते की आपण जसे हळूहळू कमवत जातो, थोडे इन्कम लेवल्स वाढत जातात, काही वेळेला काही आशा आकांक्षा पण वाढतात. जसं मी म्हणलं की लग्न झाल्यानंतर कधी भारताबाहेर पाऊल ठेवलं नव्हतं, तसंच कधी बिझनेस क्लासनी गेलो नव्हतो, आपण दोघेही गेलो नव्हतो. आणि ते एक असतं ना की रील्समध्ये बघतो आपण, स्टोरीजमध्ये बघतो की असं असतो का विमानाचा बिझनेस क्लास, भारी आहे यार, करायला पाहिजे. पण परत तेच की तेव्हा जर मी तो 10 वर्षांपूर्वी जर मी हा तुझ्यापाशी हट्ट केला असता की जायचं तर बिझनेस क्लासेस ना, तू बघून घे तुला काय करायचंय, तर मग दिस इज नॉट अ गुड डील. हे चांगलं सहजीवन नाही. मग मी थांबले, वाट बघितली, तूही थांबलास, वाट बघितलीस. आणि जेव्हा आपण दोघांनी एक आपले फायनान्सेस जेव्हा मांडले, कागदावर नाही म्हणता येणार, एक्सेलवरती जेव्हा टॅलीत जेव्हा मांडले आणि आपल्याला कळालं की हो, कदाचित आपण एकदा नका विना आपण हा एक्सपिरियन्स नक्की घेऊ शकतो. अजून एवढा माज नाही करू शकत की प्रत्येकाला जाणार तर बिझनेस क्लासनी, पण हा एक्सपिरियन्स जेव्हा घ्यायची वेळ आली तेव्हा दोघांनी डिस्कस केलं आपण हे अफोर्ड करू शकतो आणि मग हा एक्सपिरियन्स घेतला. आय थिंक हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. सो मी म्हटलं असं, एकत्र डिसिजन्स घ्या, एकत्र डिस्कस करा. मतभेद असू शकतात पण ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा एक एक जे एक्सपिरियन्सेस अचीव्ह करण्याचं जे एक सॅटिस्फॅक्शन असतं ते खूप काही वेगळंच असतं. खरं आहे. सो सगळ्यांना हे सांगणं आहे की तिने आत्ता जे सांगितलंय ते लक्षात ठेवा आणि नातं टिकवण्यासाठी एकमेकांचे फायनान्सेस दर महिन्याला एकमेकांना सांगा. त्यांनी तुम्हालाच लक्षात येईल की अरे या महिन्यात आपण किती खर्च केला आणि किती सेव्ह केलं. सो हे खूप महत्त्वाचा पॉईंट आता तिने सांगितलाय. आणि मी अजून एक ऍड करते की एक आमची एक्सेल शीट आहे ज्याच्यात आम्ही पासवर्ड लिहून ठेवलेले आहेत. करेक्ट. हाही खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. कारण देव न करो कोणावर काही वेळ येऊ, पण अनफॉर्च्युनेटली आली तर असं नको की मला माहितीच नाहीये काय कोणात किती अकाउंट्स आहेत, काय ह्याचे आणि माझे ह्याचे बँक अकाउंट कुठे आहेत, सोनं नाणं कुठं आहे, बाकी पैसा लत्ता अडका काय कुठे, काहीच माहित नाहीये. आजकाल अकाउंट आहे माहिती असूनही फक्त उपयोग नाही, पण मला ते ऍक्सेसही करता आलं पाहिजे. सो आम्ही एक एक्सेल शीट बनवलेली आहे परत आमच्या दोघांमध्ये. कारण मी म्हणजे जसं आपण म्हणतो ना, लाईफ कम्स टू अ सर्कल, तसं जिकडनं इंटरव्ह्यू नाही, जिकडनं गप्पा सुरू केल्या तिकडेच मी परत येते की तू विचारलं होतं की नात्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय. मी प्रेमाच्या वरतीही पण विश्वास मांडले होते. तोच विश्वास परत इथे येतो की माझं तुझ्यावर ढिगभर प्रेम आहे रे, पण माझा तुझ्यावर विश्वास नाहीये, तर काहीच उरत नाही त्याचं मग फायनली. सो आज मला तुझ्यावर विश्वास आहे की आपण एकमेकांना पासवर्ड शेअर केलेले आहेत, आपल्याला एकमेकांबद्दल किती पैसा आहे, कोणाकडे काय आहे, कोणाच्या नावावर काय काय आहे, हे सगळं माहिती आहे आणि आपण खूप कॉन्फिडेंटली एकमेकांना हे शेअर करू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. हा विश्वास डेव्हलप करायचा प्रयत्न करा. विश्वास डे 1 पासनं होत नसतो. जरी आमचं लव्ह मॅरेज होतं तरी पण डे 1 पासनं हा विश्वास असेलच मला माहित नाही, पण आज एवढं आपला एक जवळजवळ 12-13 वर्षांचा सहजीवन सहवास आहे त्याच्यात. आणि आता आपण बिझनेसही एकत्र करतोय. गेली 2 वर्ष आणि चांगल्या पद्धतीने करतोय. परत ह्याच्याबद्दलही एक छोटासा पॉइंट ऍड करीन मी की कसं आपण कारण दोघंही जर एकाच ठिकाणी उड्या मारायला लागलो की रिसर्च ना मी पण करणार तू पण करणार, मग इथं परत कुठे ना कुठेतरी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येऊ शकतो. आम्ही आमच्या ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटीज खूप चांगल्या पद्धतीने वाटून घेतल्यात. त्याच्या कामात मी ढवळाढवळ करत नाही, माझ्या कामात तो ढवळाढवळ करत नाही. एवढ्या स्ट्रिक्टली जरी डिस्टिंग्विश केल्या असतील तरी एक 10% ठिकाणी कुठे ना कुठेतरी ते कोइन्साइड होतात. भांडणाला वाव येतो आणि भांडायला हरकत नाही, काही हरकत नाही. आम्ही पण भांडतो डेफिनेटली, पण कुठंतरी ते एक मॅच्युअर रिलेशनशिप असेल तर तुम्ही ते ओव्हरकम करता की ठीक आहे, मान्य आहे हा मतभेद आहे, आपण ह्याच्यातनं काहीतरी सोल्युशन काढून पुढे निघूयात. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक बिझनेस म्हणा, सहजीवन म्हणा, आपलं लाईफ म्हणा, टचवूड आपण आतापर्यंत चांगलं करतोय आणि आय होप आपण तसंच पुढे करत राहू. वा, खूप चांगल्या गप्पा झाल्या. सो जे लग्न करू पाहतायत त्यांना खूप मोलाचे सल्ले आज रचनाने दिले आणि अक्षयने दिले. हो, सो दोघांनी दिले. सो आय होप की या गप्पांचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकाल. आणि जेव्हा केव्हा लग्न करायचं ठरवाल तेव्हा जे जे प्रश्न आज विचारलेले आहेत आम्ही त्यातला डिस्कस एखादा तरी विचारा. एक्झॅक्टली. ऑल द बेस्ट. आय होप तुम्हाला गप्पांमधला एक छोटासा हा चंक नक्की आवडला असेल. आणि जर तुम्हाला आवडलं तर ह्याच्यातली नक्की काय गोष्ट तुम्हाला खूप मनाला भिडली ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पूर्ण इंटरव्ह्यू बघायचा असेल तर मी वैचारिक किडाच्या तो जो इंटरव्ह्यू आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये देते. सो तोही पूर्ण इंटरव्ह्यू बघायला विसरू नका. अजून तुम्हाला काही टॉपिक्स माझ्याकडनं शिकायचे असतील तर ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला तर लाजायचं नाहीच आहे का, कारण चॅनल माझा नाही
आपलं आहे.